डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतर प्रचार मोहीम या शीर्षकांतर्गत हा विषय मी सादर केला आहे। बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे आयोजित केलेल्या परिषदा व सभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षीय पदावरून केलेली भाषणे हा या विषयाचा आधार आहे। या भाषणाचे सर्व संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 1920 ते 1936 प्रकाशक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन प्रथम आवृत्ती 15 ऑक्टोबर 2002 आणि तिसरी आवृत्ती 20 मार्च 2023 येथून घेतलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतर प्रचार मोहीम या विषयाशी संबंधित 3 ऐतिहासिक सभा, संस्था स्थापन, जिल्हावार प्रचार सभा, राज्यस्तरीय 5 विशेष सभा यांचे महत्त्वाचे संदर्भ धम्मबंधू भगिनींच्या माहितीसाठी जसेच्या तसे इथे मी सादर करीत आहे। 3 ऐतिहासिक परिषदापैकी पहिली माणगावची परिषद। दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेची पहिली बैठक मुक्काम माणगाव संस्थान कागल येथे तारीख 21 व 22 मार्च 1920 रोजी भरली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षपदावरून या सभेत पुढील प्रमाणे भाषण केले। बाबासाहेब म्हणाले, ही परिषद अनेक दृष्टीने अपूर्व आहे। मुंबई इलाक्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळीत देखील तितकीच अपूर्व। त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचार क्रांतीही तशीच अपूर्व आहे। आजवर आपल्या लोकांस वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्या कारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे। हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लोकांचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्याचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे। ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्रांचे संघटन 2 आदितत्वांना धरून झालेले दृष्टीस पडते। एक जन्मसिद्ध योग्य अयोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्रता। या 2 तत्वानुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे 3 वर्ग पडतात। एक जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो। 2 ज्याची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग होय। आणि 3 जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग आहे तो आपला बहिष्कृत वर्ग होय। अशा रीतीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या 3 वर्गावरती परिणाम झालेला आहे। दुसरी ऐतिहासिक परिषद नागपूर येथे झाली। हिंदुस्थानातील महार, मांग, चांबार, पारिया, पंचम वगैरे जातींनी आपल्यावरील बहिष्कार घालवण्याकरता आणि शिक्षणविषयक सामाजिक व राजकीय बाबतीत आपली प्रगती करण्याकरता श्रीमन महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर म्हणजे कोल्हापूरचे राजेसाहेब यांनी स्वीकारले होते। या परिषदेचे अधिवेशन नागपूर येथे दिनांक 30-31 मे व 1 जून रोजी भरवण्यात आले। साऊथ ब्युरो कमिटी हिंदुस्थानात आली होती। हिंदी पुढाऱ्यांनी स्वराज्याची मागणी पुढे केली होती। डिप्रेस्ड क्लास मिशनचे विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या राजकीय मागण्याबाबत असा सर्वत्र प्रचार केला होता की अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व न देता त्यांचे हित संरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे। वरिष्ठ हिंदू लोक अस्पृश्यावर राष्ट्रीय गुलामगिरी लादू पाहत आहेत। ही परिस्थिती ओळखून डॉक्टर आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लास मिशनच्या मार्फत शिंद्यांनी दिलेली कैफियत अस्पृश्यांच्या हितांना बाधक आहे असे जाहीर करण्याचे ठरवले। अस्पृश्यांच्या राजकीय आकांक्षा काय आहेत याचा जाहीर खुलासा एखाद्या वजनदार ग्रस्ताच्या नेतृत्वाखाली व्हावा म्हणून अस्पृश्यांची एक परिषद छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरवण्यात आले। त्याप्रमाणे 1920 ची भारतीय बहिष्कृत परिषद नागपूरला घेण्यात आली। या परिषदेमध्ये असा ठराव केला की बहिष्कृत वर्गाचे सुधारलेल्या कौन्सिलात जे प्रतिनिधी घ्यावयाचे ते सरकारी नेमणुकीने किंवा त्यांच्यावरील जातवार संघातर्फे न घेता बहिष्कृतेतरातर्फे कौन्सिलात निवडून गेलेल्या प्रतिनिधीमार्फत नेमण्यात यावेत अशी जी सूचना खास बहिष्कृत वर्गाच्या उन्नती प्रित्यर्थ स्थापन डिप्रेस्ड क्लास मिशनने केली होती। त्यामुळे सर्व अस्पृश्य वर्गाचे मन अस्वस्थ झाले आहे। बहिष्कृतेतर वर्गाच्या प्रतिनिधींना बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी नियोजित करण्याचा जर अधिकार दिला तर ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे बहिष्कृत वर्गाचे नष्टचर्य उडवले आहे ती चातुर्वर्ण व्यवस्था कायम राहण्यास आमच्यातील जे लोक कबूल होतील अशाच लोकांना प्रतिनिधी नेमण्यात येईल। त्याअर्थी या परिषदेचे असे ठाम मत आहे की डिप्रेस्ड क्लास मिशनने आपल्या आश्रितांचा असा उघडपणे द्रोह केल्यामुळे ती परिषद वर्गाच्या विश्वासास अपात्र झालेली आहे।
मिशनने जी आमच्या प्रतिनिधींची मागणी आम्हाला न विचारता केलेली आहे ती अगदी घातक आहे। त्यामुळे डिप्रेस्ड क्लास मिशनवरील आमचा विश्वास अजिबात उडालेला आहे। तिसरी ऐतिहासिक परिषद मे 1924 मध्ये बार्शी जिल्हा सोलापूर येथे झाले। या परिषदेचा भाग 3 मध्ये आपण तपशील अभ्यासिला आहे। देशांतर, नामांतर व धर्मांतर या 3 मार्गातील धर्मांतर हा अस्पृश्य मुक्तीचा मार्ग अंतिम करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतलेला आहे। यानंतर नागपूरच्या परिषदेनंतर 5 जुलै 1920 रोजी डॉक्टर आंबेडकर आपल्या उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सिटी ऑफ एक्झिटर या बोटीने लंडनला रवाना झाले। 3 एप्रिल 1923 रोजी डॉक्टर आंबेडकर MSc DSc बार ॲट लॉ या पदव्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात आले। 1 वर्षाच्या तयारीनंतर 9 मार्च 1924ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता समाजसेवकांची बैठक झाली। संस्थेला बहिष्कृत हितकारिणी सभा हे नाव द्यावे असे डॉक्टर आंबेडकरांनी सुचवले व ते मंजूर करण्यात आले। शिका, चेतवा, संघटित करा म्हणजे एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनायझेशन याचा अर्थ पण सांगितलेला आहे की लोकांना सुशिक्षित करा, त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा असे सभेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठरवले व त्यानंतर ही संस्था 20 जुलै 1924ला स्थापन झाली असे जाहीर करण्यात आले। संस्था स्थापनेवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणाने काम करणार आहे। त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे। मी मिळवलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही, मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे। त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत। त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व अस्पृश्य समाज यांचा फायदाच होईल। अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत, ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे, परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे। अस्पृश्यांची समस्या प्रचंड हिमालय आहे, या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे। हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून 7 कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील। हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा। आपापसात जर अशी तेढ पिकवत राहिलात तर मग आपलाच काय पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही या बाबतीत काही करता येणार नाही। साहेबांचा या भाषणाचा लोकांच्या मनावरती परिणाम झाला। बहिष्कृत हितकारिणी सभाद्वारे जिल्हावार धर्मांतर मोहिमा त्यातील पहिली सभा बेळगाव निपाणी येथे झाली। बेळगाव जिल्ह्यातील निपाणी गावी मुंबई इलाका प्रांतिक बहिष्कृत परिषद अधिवेशन 3 ही सभा बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 व 11 एप्रिल 1925 रोजी भरवली। परिषदेला संबोधित करताना दिनांक 11 एप्रिल 1925 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जेथे जेथे म्हणून हे हक्क हिरावून घेण्यात आले होते तेथे तेथे मोठी रणे माजली होती। फ्रान्समधील वरिष्ठ लोकांना छळ केल्यामुळे कनिष्ठ लोकांनी त्यांची कत्तल उडवली। अमेरिकेतील निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 6 वर्ष अमेरिकन लोकांनी आपसात यादवी केली। या यादवीत अनेक लोक मेले ही गोष्ट खरी, पण जे मेले ते व्यर्थ गेले नाहीत, तर त्यांनी जे उरले त्यांचे जीवन सुखावं केली। असा एखादा घनघोर संग्राम केला तरच आपली हरण करण्यात आलेली माणुसकी आपणास परत मिळेल किंवा एखाद्या सौम्य उपायाने लाभेल। पुढची सभा सातारा जिल्ह्यातील रहमतपूरमध्ये झाली। तिचं स्पष्टीकरण असं की सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे 1926च्या मे महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते। अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब म्हणाले, ब्राह्मणेतर समाज व अस्पृश्य समाज हे आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या या मानसिक माजोरीपणाला आणि बौद्धिक व्यभिचाराला भिवून त्यांचे गुलाम म्हणून गुपचूप वागत आलेले आहेत। परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होऊन जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील। परंतु हे घडणे फारच दुरापास्त आहे, कारण मराठे वगैरे लोक सत्यशोधक विचारांच्या कितीही वल्गना मारीत असले तरी ते अद्याप मनाने व बुद्धीने ब्राह्मणी विचारसरणीचे बंदे गुलाम आहेत। आमचा अस्पृश्य समाज मराठे वगैरे लोकांच्या तोंडाकडे पाहत बसलेला आहे। या समाजाला माझे नेहमी हेच सांगणे आहे की तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका। मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे। मी त्या जातीचे बारसे जेवून बसलेलो आहे। मी जात सर्वत्र आपले वर्चस्व राहावे म्हणून जनतेची
नेहमी दिशाभूल करीत असते, तिच्या बौद्धिक लबाड्या चव्हाट्यावर मांडून अस्पृश्यांना या लोकांपासून दूर ठेवणे हे मी माझे कर्तव्य समजतो, कारण मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. या काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती सोमनासारख्या भोंदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खड्ड्यात पडणार नाही. यानंतरची पुढची परिषद महाडची आहे. ही महाडची ऐतिहासिक परिषद आहे आणि या परिषदेमध्ये जागृतीचा विस्त विझू देऊ नका हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात. आणि या ऐतिहासिक परिषदेमध्ये अनेक ठराव पास होतात. त्यातील महत्त्वाचा ठराव सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पिण्याचा हा होता. त्यानंतर महाडनंतर मुंबई चिरा बाजार येथे सभा झाली. मुंबई चिरा बाजार येथे तारीख 4 जून 1927 रोजी रात्री 8:30 वाजता बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा बहिष्कृत भारताचे संपादक डॉक्टर B.R. आंबेडकर बार ॲट लॉ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आपल्या भाषणात ते म्हणाले, आपला उद्धार कराया आपणच कंबर कसले पाहिजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील. आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे. आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकावली पाहिजे. यानंतर पातुर्डा बुलढाणा या ठिकाणी सभा बाबासाहेबांची झाली. मुक्काम पातुर्डा जिल्हा बुलढाणा येथे 25 ते 29 मे 1929 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार ॲट लॉ यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रांत व वराड अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडले. या परिषदेत डॉक्टर आंबेडकर म्हणाले, विशेषतः या जिल्ह्यातील अस्पृश्य वर्गांच्या व ब्राह्मणेतर वर्गांच्या पुढाऱ्यांनी मिळून अस्पृश्यता निवारण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना या कामी यश न येता उलट त्यांच्या भिक्षुकशाहीकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने अनेक प्रकारे छळ करण्यात येऊन त्यांची योग्य चळवळ हाणून पाडण्याचा कसून प्रयत्न करण्यात आला. पुढाऱ्यांविषयी वृत्तपत्रात खोट्या नाट्या बातम्या प्रसिद्ध करणे, अस्पृश्य वर्गात दुही उत्पन्न करणे, ब्राह्मण अधिकाऱ्याकडून त्यांचा छळ करवणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे अशा तऱ्हेचे निंद्य प्रकार त्यांनी सुरू करून ती चळवळ अजिबात नेस्तनाबूत करून टाकण्याचा जणू विडाच उचलला आहे. या त्यांच्या आनंदित छळाला कंटाळून या जिल्ह्याच्या काही भागातील हजारो अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झालेले आहेत व त्यांनी अशा प्रकारची नोटीससुद्धा स्पृश्य वर्गाला उद्देशून दिलेली होती. परंतु या स्वार्थलोलूप अशा अंतकरणाच्या भिक्षुकशाहीला याची काहीच कल्पना आली नाही. शुद्धीवाले आणि हिंदू सभावाले यांना तर जणू काही या वार्तेचा गंधही नाही हे दाखवण्याकरता त्यांनी त्यांच्या दुःखाची थोडी देखील पर्वा केली नाही. या धर्मांतराच्या बाबतीत आपल्या अस्पृश्य बंधूंचे काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य वर्गाच्या पुढाऱ्यांनी ही परिषद बोलवली होती. या पहिल्या परिषदेच्या दिवशी धर्मांतर करण्याबद्दलच्या ठरावावर उहापोह झाला. त्या सर्व बहिष्कृत समाज या ठरावाला अनुकूल आहे असे दिसून आले. ब्राह्मणेतर पक्षांच्या पुढाऱ्यांनी यावर जोरदार भाषणे करून ठरावाला अनुकूलच अशी मते दिली. अध्यक्ष साहेबांनी ठराव मताला टाकला असता त्याला कोणीही विरोध न करता तो सर्वानुमते पास झाला व पहिल्या दिवसाचे काम आटोपले. येवले धर्मांतराचा ठराव व बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले येथील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रमाणे घोषणा करतात. ते म्हणतात की दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा जुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच, याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू बनवून घेत मी मरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणाला पाठिंबा देण्याचा ठराव बाबासाहेबांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. तो ठराव स्वतः बाबासाहेबांनी लिहून आणला होता. येवले परिषदेचा ठराव पुढील प्रमाणे, अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य मानलेले वर्ग यामध्ये समता व संघटना घडवून आणण्याच्या हेतूने तितके सामर्थ्य नसताही माणसांची व द्रव्यांची अपरिमित हानी सोसून मुंबई इलाक्यातील अस्पृश्य वर्गांनी महाड येथे चौदार तळ्यावर, नाशिक व येथे काळाराम मंदिरावर सत्याग्रह केला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह तर गेली 6 वर्ष चालवण्यात आला, परंतु स्पृश्य मानलेल्या हिंदूंचे किंचितही मतपरिवर्तन झाल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्पृश्य व अस्पृश्य या उभयतातील होऊ घातलेल्या संघटनेला व तद्जन्य उत्पन्न होणाऱ्या हिंदू समाजाच्या सामर्थ्याला
कवडीचीही किंमत देत नाहीत असे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केले आहे. म्हणून अस्पृश्य वर्गाचे ही परिषद असा ठराव पास करीत आहे की हिंदूंची मनधरणी करण्याच्या त्यांचा प्रयत्नांचा काहीही उपयोग होत नसल्याने त्या बाबतीत अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण मुळीच खर्च करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी आणि अस्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व हिंदुस्थानातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मानाचे व समतेचे स्थान मिळवण्याकरता अस्पृश्य वर्गाने एकनिष्ठेने प्रयत्न करावा असे या परिषदेचे मत आहे. फोरस रोड जवळ जुनी डोरचाळ मुंबई येथे 8 डिसेंबर 1935 रोजी मुंबई फोरस रोड जवळील जुनी डोरचाळ येथील सभेत बाबासाहेब म्हणतात की मी धर्मांतराविषयी माझी मते निश्चित केलेली आहेत. मी धर्मांतर करणारच आहे, पण थोडा थांबलो आहे तो तुमचा बेत कळावा म्हणून. तुम्ही सर्वच्या सर्व 7 कोटी लोक धर्मांतर कराल तरच मला हवे आहे. एकाही माणसाने मागे राहता कामा नये. थोडे थोडे फुटून परधर्मात जाल तर तुमचे नुकसान होईल. 7 कोटींनी गटाने धर्मांतर केले पाहिजे. 10,000 मुसलमान झाले, 4,000 ख्रिस्ती झाले तर असल्या फाटाफुटीने अकल्याण होईल. तुम्ही थोडे लोक माझ्याबरोबर परधर्मात आलात तर तुमचे काही हित करता येईल. सर्वांचा एकच निश्चय व्हावयाचा म्हणजे त्याला वेळ हा लागणारच. तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे, पण ही वेळ मी तुम्हा अस्पृश्यांना दिलेली आहे, स्पृश्यांना नाही. सारे मला विचारायला येतात. तुम्हाला विचारायला कोणी येत नसेल. मला बोलावे लागते, पण त्याचा अर्थ माझ्या धर्मांतराचा निश्चय बदलणार आहे असे नव्हे. माझा निश्चय पक्का झाला आहे, पण मला तुमचा बेत काय तो कळला पाहिजे. तुम्ही धर्मांतराबाबत कोणता निश्चय ठरविता हे पाहण्यासाठी मी थांबलो आहे. मला तुमच्या पुढारीपणाची जरुरी नाही, कसलीही इतर अपेक्षा नाही. माझी उन्नती करून घेणं माझ्या हातात आहे. माझ्याबरोबर धर्मांतर करावयाचे असेल तर सर्व मिळून या. येथे 1-2 महिन्यात प्रथम मुंबई इलाक्यातील महार लोकांची परिषद भरवण्यात येतील आणि शेवटी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांची परिषद भरवून निर्णय करून घ्यावा लागेल. याला वेळ लागणारच. योग्य तितका वेळ मी तुम्हाला देत आहे. तेवढ्यात काय तो आपला निश्चय करा. धर्मांतर करावायचे म्हणजे काय करावायचे ते आजच सांगण्यात अर्थ नाही. ज्यात तुम्ही राहता ते मकान कायमचे सोडावायचे असा एकदा तुमच्या सर्वांच्या मनाचा निश्चय झाला म्हणजे मग कोणत्या मार्गाने जावायचे ते सांगू. तुम्ही हिंदू धर्मात राहता कारण तुम्ही निर्बुद्ध आहात. तुम्हाला लाज नाही, शरम नाही, म्हणूनच तुम्हाला माणुसकीची जाणीव झालेली नाही. याचमुळे तुम्ही या धर्मात राहिला आहात. पुणे येथे झालेली सभा 11-12 जानेवारी 1936 अहिल्याश्रम पुणे येथील महाराष्ट्रीय अस्पृश्य तरुण परिषदेप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात की येशू ख्रिस्ताने ज्यू लोकांना आपल्या नव्या धर्माबद्दल सांगताना ज्याप्रमाणे म्हटले आहे की लहान लेकरे आपल्या आईबापावर विश्वास टाकतात त्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा व मी सांगतो तो धर्म पाळा. याच येशू ख्रिस्ताप्रमाणे मी आज तुम्हास एवढे सांगू शकतो की मजवर तुमचा विश्वास असेल तर या धर्मांतरामुळे तुमचा फायदाच होईल. येशू ख्रिस्ताने ज्यू लोकांना त्या काळी दिलेले उत्तर देऊन मी थांबत आहे. पुढे म्हणतात, आता हे धर्मांतर आपणापैकी कोणीही एकट्या दुकट्याने करावायचे नसून संबंध अस्पृश्य समाजाने एकदम सर्वांनी मिळून करावायचे आहे. आम्ही धर्मांतर केल्याने आमच्या पुढे स्वर्गच अवतरणार आहे किंवा अमृताचा पाऊस पडणार आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. आम्ही मुसलमान, ख्रिस्ती किंवा शीख झालो तरी तेथेही आमच्या भवितव्याकरता झगडा करावा लागणार आहे हे आम्ही ओळखतो. उद्या आपण मुसलमान झाल्याबरोबर सर्वच नवाब होणार नाहीत, शीख झाल्याबरोबर सर्वच सरदार होणार नाहीत किंवा ख्रिस्ती झाल्याबरोबर पोप होणार नाहीत. कोठेही आपण गेलो तरी आपणास लढा हा करावाच लागणार. तेव्हा तो लढा लढवण्यासाठी आपण आपली संघशक्ती वाढवली पाहिजे. वैयक्तिक फायद्याकरता आपणास चोरट्या व्यवहाराने धर्मांतर करावायचे नसून हातावर शिरकंबले घेऊन जेथे जाऊ तेथे लढावायचे या निश्चयाने धर्मांतर करावायचे आहे. उद्या मुसलमान अगर ख्रिस्ती झाल्यावर ते लोक जर आम्हास महार ख्रिस्ती म्हणून निराळ्या चर्चमध्ये जाण्यास सांगू लागले तर आम्ही तसल्या चर्चला आग लावू. मी काही साधा बोळा नाही, जेथे जाईल तेथे काट्यासारखा बोचत राहील. म्हणून माझे तुम्हास पुन्हा पुन्हा सांगणे आहे की धर्मांतर करावायचे हे नक्की असेल तर एकटे दुकटे कुठे जाऊन फसू नका. आजच कोणी ख्रिस्ती किंवा मुसलमान होऊ नका. मी ओळखून आहे की आमच्या या घोषणेमुळे पुष्कळांना मोठमोठ्या आशा लागलेल्या आहेत. अहमदनगर येथील सभा मंगळवार तारीख 11 फेब्रुवारी 1936 रोजी अहमदनगर मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. बाबासाहेब म्हणाले, प्रथम मी निक्षून सांगतो की धर्म बदलणे ही बाब थट्टेची नाही किंवा तो तमाशा नाही. ढोलके बडवून नुसता गाजावाजा करण्यासारखी ती गोष्ट नाही. धर्मांतर हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा विषय आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण 4 महिन्यापूर्वी धर्मांतराची भाषा मी जाहीर रीतीने बोलल्यापासून मला त्या गोष्टीचा एकसारखा सांगोपांग विचार करावा लागत आहे व तिचे मनन करावे लागत आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी जो निश्चय जाहीर केलेला आहे
त्याबद्दल पश्चाताप करण्याचे मला बिलकुल कारण वाटत नाही. तुम्ही देखील या प्रश्नाचा अत्यंत खोल विचार करावयास पाहिजे. रोज 5 मिनिटे तरी तुम्ही त्याचे मनन करा. आता साहजिक असा प्रश्न उभा राहतो की हा निश्चय कृतीत आणण्यास विलंब का? तुम्हाला मी एक लहानसा दृष्टांत देतो. त्यावरून आपल्याला कळेल की हा प्रश्न किती धीमेपणाने सोडवणे प्राप्त आहे. सेनापतीला ज्यावेळेस सैन्याचा तळ हलवून कूच करण्याचा हुकूम द्यावयाचा असतो त्यावेळेस धडधाकट व जवान शिपायांचाच विचार करून भागत नाही, तर अपंग, जखमी किंवा आजारी शिपायांची देखील त्यास काळजी वाहून सर्वांना बरोबर नेणे त्यास जरूर असते. कृतनिश्चयाने पुढे पाऊल टाकण्याची वेळ येईल त्यावेळेस आपल्यातील आज्ञ, अशिक्षित किंवा भेकड माणसे पाठीमागे रेंगाळता कामा नयेत. म्हणून सर्वांनी दृढ निश्चयाने एकाच वेळी कूच करावयास लागावयाचे आहे. पनवेलमधील सभा. कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग येथील अस्पृश्यांची संयुक्त परिषद गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांनी आयोजित केली होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री रामकृष्ण गंगाराम भातनकर होते. फेब्रुवारी 29 व 1 मार्च या 2 ही परिषद पनवेल येथे होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षीय भाषणात म्हणतात, प्रामुख्याने आज तुमच्यापुढे 3 अडचणी आहेत. पहिली तुमचे दारिद्र्य, दुसरी तुमची असहाय्यता, तिसरी तुमचे मनोदौर्बल्य म्हणजेच मनाचा कमकुवतपणा. मी सांगितलेल्या 3 अडचणी दूर करण्याचा तुम्ही जर मनापासून प्रयत्न केला तर तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. पहिली अडचण दारिद्र्य. हे दारिद्र्य घालवणे तुमच्या हाती नाही, पण आपण दोघांनीही ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या बाबतीत तुमच्यापेक्षा माझ्यावर अधिक जबाबदारी आहे. मी व माझे इतर सहकारी यांच्यावरती जबाबदारी आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याकरता राजकीय हक्क आपल्याला मिळवले पाहिजेत. दुसरी व तिसरी अडचण म्हणजे तुमची असहाय्यता आणि तुमच्या मनाचा कमकुवतपणा. हा दूर करणे मात्र सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी माझे कर्तव्य म्हणून ती अडचण कशी दूर करता येईल ते सांगेन. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुमच्या हातात आहे. माझ्या मताप्रमाणे या दोनही अडचणी तुम्ही हिंदू धर्म सोडल्याने दूर होणाऱ्या आहेत. मी तुम्हाला सांगितले आहे की तुमची असहाय्यता दूर करण्याकरता तुम्ही दुसऱ्या धर्मातील समाजास मित्र करावयास पाहिजे. तसेच तुमचे मनोदौर्बल्य नाहीसे करण्याकरता तुम्ही दुसऱ्या धर्माच्या शिकवणुकीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही. थोडक्यात सांगावायचे म्हणजे या दोनही अडचणीवर तोडगा म्हणजे धर्मांतर. ते करण्यास तुम्ही आता तयार झाले पाहिजे. केव्हा धर्मांतर करावायचे, कोणत्या धर्मात जावायचे हे मी योग्य वेळी सांगेन. माझे म्हणणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या मागे या, नसेल तर खुशाल याच धर्मात राहा व खितपत पडा. ज्या अर्थी मी तुमच्या जातीत जन्माला आलो आहे त्या अर्थी माझे कर्तव्य म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या बऱ्या वाईटाची जबाबदारी जर तुम्ही माझ्यावर टाकीत असाल तर मी सांगेन तसे वागण्यास तुम्ही तयार झाले पाहिजे व मी जिकडे जाईन तिकडे माझ्या मागे आले पाहिजे. शेवटी तुम्हास माझे असे सांगणे आहे की हा प्रसंग फार आणीबाणीच आहे. आपण काय करावायचे हे आज निश्चित केले पाहिजे. 5-10 वर्षाची मुदत तुम्हा सर्वांस दिली आहे. याचे कारण एवढेच की हा प्रश्न फार मोठा आहे, म्हणून त्याची वासलात लागणे सोपे नाही. तुमच्यापैकी निम्मे अर्धेच लोक जर धर्मांतर करावयास तयार झाले तर आपला फायदा होणार नाही. सर्वजणांनीच ते केले पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस मला वाटेल की तुम्ही धर्मांतर करावयास तयार नाही त्यावेळेस असे समजा की तुमची व माझी फारकत झाली. मी मात्र या कुचकामी व निरुपयोगी धर्मातून जाणार आहे हे खास. ठाणे येथील सभा. ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन अखिल अस्पृश्य समाजाचे पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी 29 मार्च 1936 रोजी संपन्न झाले. या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मुसलमान, ख्रिस्ती व शीख हे आपणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यास तयार आहेत, तर त्याच्या उलट हिंदू धर्मियाची प्रगती कशी आहे ते पहा. मुसलमानांच्या एका सभेने 1 कोटी रुपये जमवावेत व आपल्याकरता खर्च करावेत असा विचार केला तर शीख समाजाने लाखो रुपये जमवून तुमचे उन्नतीसाठी खर्च करण्याचा निर्धार केला आहे. याच्या उलट हिंदू समाज डोळे झाकून बसला आहे. डोळ्यावर बळेच कातडे ओढून बसलेल्या या हिंदू समाजाकडून तुम्हास मदत तर नाहीच, पण तो समाज तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे उत्पन्न करीत आहे. त्यामुळे तुमचा त्यांच्याकडून उद्धार होणार नाही. आजच्या प्रगतीच्या काळात आपण आपला मार्ग हिंदू धर्माच्या लोकांपासून अलग स्वतंत्रपणे चोखाळला पाहिजे. स्वाभिमानाला व सन्मानाला धक्का न देता जे आपल्या प्रगतीला समतेने मदत करतील अशा समाजाशी आपण सहकार्य केलं पाहिजे. वर्धा येथील सभा. वर्धा येथे 1 मे 1936 रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. तेथील अस्पृश्य समाजाने मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. दुपारी 11:30 वाजता अस्पृश्य समाजाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम खापर्डे, शंकरराव सोनवणे, गोमाजी टेंबरे यांची भेट घेऊन धर्मांतराबद्दल चर्चा केली. या चर्चेत आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की मुसलमानी अथवा ख्रिस्ती धर्माचा पुरस्कार करण्यास मी अजूनही कोणास सांगितले नाही. जे कोणी स्वतःच्या जबाबदारीवर मुसलमानी किंवा इतर धर्माचा पुरस्कार करीत असतील ते स्वतः फसतील, याचा जबाबदार मी
नाही. मी धर्मांतराची घोषणा केली खरी, परंतु अमुकच धर्म स्वीकारा असे अजून स्पष्ट सांगितले नाही. तोपर्यंत सर्वांनी धर्मांतराचा प्रचार करीत असावे, पण कोणत्याही विशिष्ट धर्माची तरफदारी करू नये. जेव्हा मी सांगेन तेव्हाच आपण सर्व 7 कोटी अस्पृश्य एकदम धर्मांतर करूया. अमरावती येथील सभा. अमरावती येथील 4 मे 1936 रोजीच्या जाहीर सभेत बाबासाहेब म्हणतात की आम्ही धर्मांतराची घोषणा केल्याबरोबर हिंदू लोकांना इतका बाव वाटण्याचे कारण काय, हेच आम्हाला समजत नाही. हिंदू धर्म जर आम्हाला हिंदू म्हणून घेण्यास तयार नाही, तर आम्ही देखील स्वतःला हिंदू म्हणून का घ्यावे? ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकीची भावना नाही, त्या धर्माला मी धर्म म्हणावयास तयार नाही. 2000 वर्षापूर्वी आमचे पूर्वज अज्ञानी होते. त्यांना कोणत्याही प्रकारची विद्या संपादन करण्याची व शस्त्र हाती धरण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांना कोणतेही नवीन कार्य करण्याचे धैर्य नव्हते. अज्ञानाने त्यांची मने मारून दुबळी केली होती. 4 वर्णाच्या चौकटीत हिंदू धर्माला ठेवला आहे. या वर्णव्यवस्थेमुळे आम्हाला आमची लायकी ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ असली तरी गुलामगिरीची कामे आम्हाकडे देण्यात आली. या गुलामगिरीमुळेच आपले पूर्वज स्वतःचा अभिमान साफ विसरून गेले. पण आज परिस्थिती पालट झाला आहे. या स्थितीनुसार आम्हाला हिंदू धर्माच्या अनुदारपणाच्या चौकटीत राहता येत नाही, म्हणून ही धर्मांतराची घोषणा करणे भाग पडले. कल्याण येथील सभा. कल्याण येथे तारीख 17 मे 1936 रविवार रोजी धर्मांतराच्या जाहीर घोषणेस पाठिंबा देण्याकरता ठाणे जिल्ह्यातील पूर्व व दक्षिण भागातील अस्पृश्य मानलेल्या समाजाची जंगी जाहीर परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रीतीने पार पडले. या भाषणात ते म्हणाले, हिंदू धर्मात राहिल्याने तुम्हाला गुलामापेक्षा श्रेष्ठ दर्जा प्राप्त होणार नाही. मी जरी अस्पृश्य राहिलो तरी हिंदू समाजातील एखादी व्यक्ती जे करू शकेल ते मला सहज करता येईल. माझ्या हिताचा प्रश्न हिंदू धर्मात राहिल्याने किंवा न राहिल्याने सुटणार नाही. मी आजच्या परिस्थितीत हायकोर्टाचा जज होऊ शकेन, कायदे कौन्सिलमध्ये मिनिस्टरची सुद्धा जागा मिळवू शकेन, परंतु केवळ तुमच्या माणुसकीकरता मला धर्मांतर करणे अगदी आवश्यक झाले आहे. आपल्या मातीमूल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच मला धर्मांतराची आवश्यकता भासत आहे. तुमची स्थिती सुधारण्यासाठी माझ्या सहकारी मित्रांकडून अवश्य सहाय्य मिळेल अशी मला खात्री वाटते. तुम्हाला कर्तबगार बनवण्यासाठी मला धर्मांतर करावयाचे आहे. माझ्या हिताच्या प्रश्नाबद्दल मी अगदी बेफिकीर आहे. आज जे मी कार्य करीत आहे ते सर्व तुमच्या हितासाठी करीत आहे. तुम्ही मला ईश्वर मानता, परंतु मी ईश्वर नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. माझ्यापासून तुम्हाला जी काही मदत पाहिजे आहे ती मी द्यायला तयार आहे. तुम्हाला तुमच्या आजच्या वाईट स्थितीतून मुक्त करण्याचे मी ठरवले आहे. माझ्यासाठी मी काही करीत नाही. तुम्हाला कर्तबगार बनता येईल इतके कसोशीचे प्रयत्न मात्र मी करीत राहणार. तुम्ही आपल्या परिस्थितीची जाणीव करून घ्या व मी जो मार्ग दाखवीन तो अनुसरा, म्हणजे तुमचे हित, तुमची कर्तबगारी फळास आल्याशिवाय राहणार नाही. विशेष परिषदामधली नायगाव येथील महारांची परिषद. अखिल मुंबई इलाका महार परिषद मुंबई अपूर्व व यशस्वी अधिवेशन सामुदायिक धर्मांतरास पाठिंबा. मुंबई इलाका महार परिषदेने अधिवेशन तारीख 30 मे 1936 रोजी हैदराबाद संस्थानातील प्रख्यात पुढारी BS व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने सुरू झाले. या परिषदेसाठी 50,000वर लोक प्रशस्तपणे बसू शकतील असा प्रचंड शोभिवंत मंडप दादर नायगाव नाक्यावरील विस्तीर्ण मैदानावर उभारण्यात आला होता. या विस्तीर्ण मंडपास महाड दरवाजा, नाशिक दरवाजा व रमाबाई आंबेडकर दरवाजा असे 3 विशाल दरवाजे करण्यात आले होते व मंडपास रमाबाई नगर असे नाव देण्यात आले होते. पुढील प्रमाणे ठराव पास झाला. मुंबई इलाक्यातील महार जातीची परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते की महार जातीला समाजात समता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच उपाय आहे. ही परिषद आमचे एकमेव परमपूज्य पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे. आकडा. पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये, हिंदूंचे सण, व्रतवैकल्य, उपोषणे वगैरे पाळू नयेत व हिंदूंच्या कोणत्याही उत्सवामध्ये भाग घेऊ नये, तीर्थाटने, वाऱ्या वगैरे करू नयेत अशी या परिषदेची महार जातीला सूचना होती. नायगाव येथील संत परिषद. मुंबई इलाका अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेचे अधिवेशन 1 जून 1936 रोजी मुंबई इलाका महार परिषदेकरिता खास उभारलेल्या भव्य मंडपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. मुंबई इलाक्यातील संत, महंत, साधू, बैरागी वगैरे लोकांच्या परिषदेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या संत लोकांची धर्मांतराच्या कार्याकरता फारच मदत होईल.
आपण जो नवा धर्म स्थापन करणार आहोत त्या धर्माचे महत्त्व गावोगावी कानाकोपऱ्यातून पोहोचविण्याकरता या साधू लोकांचा फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे। हे लोक धर्मोपदेशाचे कार्य उत्तम रीतीने करू शकतील। या विद्वान लोकांच्या हातून नवीन धर्माची शिकवण देण्याची कामगिरी उत्तम तऱ्हेने पार पाडली जाईल। आज केवळ साधुत्वाचा सांगाडा राहिला आहे, तेव्हा या साधू लोकांनी या नव्या कार्यक्रमाचा आपल्या अंगात संचार करून घेऊन नवे जीवन प्राप्त करून घ्यावे। आज स्वार्थ त्यागाला महत्त्व नाही, नुसत्या माळांनाही नाही। तेव्हा संत समाजाने नवा धर्म स्थापन करण्याचे महान कार्य आपल्या शिरावरती घ्यावे। पनवेलमधली चांभार समाजाची सभा शनिवार तारीख 29 फेब्रुवारी 1936 रोजी रात्री 9:30 वाजता श्री राघोबा वनमाळी यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुक्यातील चांभारांची एक सभा पनवेल येथे भरून तीत खालील ठराव पास करण्यात आला। बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पूर्ण विश्वास, मुक्काम येवले जिल्हा नाशिक येथील धर्मांतराचे ठरावास पाठिंबा। रविवार तारीख 1 मार्च 1936 रोजी अस्पृश्यपणतेचे काम आटोपल्यावर पनवेल येथील चांभार लोकांनी डॉक्टर आंबेडकरांना पान सुपारी आमंत्रण दिले। त्यावेळी त्यांना वेळ नव्हती तरी ते आनंदाने स्वीकारले। बाबासाहेब आंबेडकरांनी ते भाषण केले। त्यात ते म्हणाले, आपण मला या ठिकाणी बोलावून माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानतो। मला आता काही बोलावायचे नव्हते, पण वनमाळी यांच्या भाषणात जो थोडा ध्वनी निघाला त्यावरून आपणास माझ्याबद्दल थोडी शंका असल्याचे मला वाटते। परंतु मी आपणास असे सांगतो की माझी चळवळ अमुक एका वर्गाची किंवा अमुक एका जातीच्या उन्नती करता आहे असे नसून ती सर्व अस्पृश्यांच्या उन्नती करता आहे। दुर्दैवाची किंवा सुदैवाची गोष्ट ही की ती चळवळ एकट्या महार समाजाने चालवली आहे। इतर जातींनी जर ती हाती घेतली तर मी महार जाती सांगेन की तुम्ही स्वस्थ बसा। आत्तापर्यंत जी चळवळ झाली तिचा फायदा एकट्या महार जातीला न होता चांभारांना व मांगांनाही झाला आहे। शाळा खात्यात सुपरवायझर नेमा म्हणून आम्ही म्युन्सिपाल्टी सांगितले, म्युन्सिपाल्टीने सुपरवायझर नेमले ते चांभार व सध्या ते ग्रस्त हे माझ्या शेजारी बसले आहेत। शिवतरकराकडे बोर्ड बाबासाहेब दाखवतात। पोलीस ट्रेनिंग कॉलेजात अस्पृश्य लोक घ्यावे असे सरकारच सांगितले तेव्हा सरकारने घेतले, त्यात ही महार नसून चांभार व मांगच आहेत। या उदाहरणावरून माझी चळवळ महारांच्याच हिताची कशी हे मला समजत नाही। आता चालू चळवळीबद्दल थोडा खुलासा करतो। अस्पृश्यातील सर्व जातींनी धर्मांतर करावे अशी माझी इच्छा आहे, परंतु इतर जातींनी माझे न ऐकता त्या जर स्वस्थ बसल्या तर माझा नाईलाज आहे। परंतु ज्या जाती मागे राहतील त्यांची स्थिती फार केविलवाणी होईल हे मी तुम्हाला सांगून ठेवतो, कारण मग अस्पृश्यता निवारण्याचा लढा तुम्हाला लढावा लागेल व ते फार कठीण काम होईल। कारण महारांची लोकसंख्या 80% आहे। हे इतके बहुसंख्य लोक तुमच्यातून निघून गेल्यावर बाकीचे लोक काय करू शकतील? आजच इतक्या चळवळी करून सुद्धा काही दाद लागत नाही तर पुढे काय लावणार? तेव्हा तुम्ही बहुजन समाजाबरोबर धर्मांतर करण्यातच तुमचं हित आहे। महार जातीकडून तुमच्या बाबतीत काही अन्याय झाला तर मला सांगा, मी त्याचा योग्य परामर्श घेईन। दामोदर हॉलमध्ये कामाटीपुऱ्यातील समाजांची सभा। देवतांना वाहिलेले सर्व वर्ग मुरळ्या, जोगतिनी, देवदासी, वाघे, पोतराज, भूते वगैरे यांची एक सभा तारीख 16 जून 1936 रोजी रात्री पोयबावडीवरील दामोदर हॉलमध्ये भरली होती। डॉक्टर आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, आमच्या धर्मांतराचा अर्थ नीट लक्षात घ्या। आम्ही धर्मांतर करीत आहोत ते या दुर्गंधीच्या वातावरणातून बाहेर पडण्याकरता करीत आहोत। सर्वांना समतेचे, बंधुत्वाचे व स्वाभिमानाचे आदर्श जीवित लाभून त्यांचा आयुष्यक्रम उज्ज्वल व्हावा या दृष्टीने आम्ही धर्मांतरास तयार झालो आहोत। तुम्हाला जर आमच्याबरोबर यावयाचे असेल, तुमच्या जाती बांधवाबरोबर यावयाचे असेल तर तुम्ही प्रथम हा आपला दुर्गंधीत आयुष्यक्रम अजिबात सोडून दिला पाहिजे। तुमच्या मलिन वृत्तीचा तुम्हास त्याग केला पाहिजे। हे करण्यास तुम्ही तयार असाल तर तुम्ही आमच्याबरोबर या, नाहीतर तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका। वाटल्यास तुम्ही आहात त्याच ठिकाणी राहा। तुम्ही मुसलमान व्हा किंवा ख्रिश्चन व्हा, आमची त्यास हरकत नाही। परंतु जर आमच्याबरोबर तुम्हास यावायचे असेल तर तुम्ही काया, वाचा व मन यांची शुद्धी करून या त्रिशुद्धीने सुचिरभूत होऊनच तुम्हाला आमच्याबरोबर येता येईल। नायगाव येथे मातंग परिषद। अखिल मुंबई इलाका मातंग परिषदेचे अधिवेशन दादर नायगाव येथे मुंबई इलाका महार परिषदेचे भव्य मंडपात मंगळवार दिनांक 2 जून 1936 रोजी रात्री 9 वाजता भरले। या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले। ते आपल्या भाषणात म्हणाले, मी आज या सभेत बोलण्याकरता जो उभा आहे तो फक्त महार मांग समाजात एकोपा कसा व्हावा हे सांगण्याकरताच उभा आहे। महार मांग समाजामध्ये खेडोपाडी वितुष्ट आहे, त्यांच्यात सूत नाही, सलोखा नाही। ही गोष्ट लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही। त्यांच्यामध्ये वितुष्ट आहे, हे वितुष्ट नाहीसे कसे होईल याचा विचार करणं हे तुम्हा आम्हाला कर्तव्य आहे। मांग समाजात जी सुधारणेची चळवळ चाललेली आहे त्या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केले असता असे दिसून येईल की त्या चळवळीचा सारा कटाक्ष महार लोकांच्या विरुद्ध आहे।
चांभार स्वतःला उच्च मानतात व मांगा महाराचे हातचे आपण खाणार नाही असे म्हणतात. तुम्हीही त्यांच्याप्रमाणे महारांच्या हातचे आपण खाणार नाही असे म्हणू लागला आहात. ब्राह्मण लोक व इतर स्पृश्यवर्गीय हिंदू लोक तुम्हाला आत्मसात करून घ्यावयास तयार आहेत किंवा नाहीत याचा विचार तुम्ही पूर्णपणे करावयास पाहिजे. ते जर तयार नसतील तर विनाकारण महार लोकांशी अहममिकेची भूमिका घेऊन खोटा दंभ वाढवून तुम्ही मांग लोक आपले नुकसान करून घ्याल अशी मला भीती वाटते. दुसरे असे की मांग व चांभार लोक महारांच्या हातचे खाणार नाही असे जर म्हणू लागले तर चांभारांच्या व मांगाच्या हातचे आपण खाणार नाही असे महार लोकांना देखील म्हणता येईल. असे जर त्यांनी मनात धरले तर ते मांगाचे व चांभाराचे पुष्कळ नुकसान करू शकतील. अस्पृश्यामध्ये महार ही बहुसंख्याक जात आहे. त्यांच्याशिवाय अस्पृश्यांची कोणत्याही प्रकारची चळवळ तसेच अस्पृश्यांचे राजकारण त्यांच्या मदतीशिवाय शक्य होणार नाही. महारांच्या साह्याशिवाय मांग व चांभार काही करू असे म्हणत असतील तर ती त्यांची गैरसमजूत आहे. जे काही राजकीय हक्क अस्पृश्यांना मिळालेले आहेत ते मिळविण्याकरता खटपट कोणी केली? त्यांच्याकरता तुम्ही मांग लोकांनी किंवा चांभार लोकांनी कोणता प्रयत्न केला? मी निर्भयपणे असं सांगू इच्छितो की या राजकीय हक्काकरता जर कोणी स्वार्थत्याग केला असेल तर तो एका महार जातीनेच केला आहे, परंतु त्याचा फायदा तुम्हा सर्वांना मिळाला आहे. महारांचे राजकीय वैभव वाढवावे व बाकीच्यांचे कमी करावे अशी जर माझी वृत्ती असती तर काल महारांच्या राजकीय परिषदेत मी जे भाषण केले ते केलेच नसते. हे मोठे अवघड व कठीण असे काम आहे. कोणतीही जात झाली तरी तिला स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या प्राप्तीचा काही वाटा दुसऱ्यास देणे हे व्यावहारिकदृष्ट्या लहानसहान काम नव्हे. नुसता प्राप्तीचाच वाटा देण्याकरता महार लोकांची तयारी आहे इतकेच नव्हे तर महारमांग हा जातीभेद मोडून त्यांची एक जात करण्याकरता देखील महार जातीची तयारी आहे. ही गोष्ट महार जात धर्मांतर करावयास तयार आहे व तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर धर्मांतर करावे असे आग्रहाने जे ते सांगत आहेत. यावरून हे सिद्ध होत आहे धर्मांतराचे जे काही अनेक हेतू असतील त्यापैकी अस्पृश्यातील जातीभेद काढून टाकणे हा एक प्रमुख हेतू आहे. सर्व अस्पृश्यांनी धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यातील जातीभेद मोडू शकणार नाही. जातीभेद मोडल्याखेरीज जातीमच्छर निघून जाणार नाही. धर्मांतर हे केवळ महारांचे विशेष कल्याणाकरता काढलेले आहे अशातला काही भाग नव्हे. सर्व अस्पृश्यांना एका सूत्रात गोवून त्यांच्यातला भेदभाव नाहीसा करून त्यांना सामर्थ्यवान व संघटित करणे हाच धर्मांतराचा मुख्य हेतू आहे. धर्मांतर हे एक प्रकारचे अमृत आहे. या अमृताने आम्ही शुद्ध होऊ अशी आमची खात्री आहे. परंतु आम्हीच शुद्ध व्हावे एवढाच माझा हेतू नसून मांगांनी व चांभारांनी देखील धर्मांतराचे अमृत पिऊन शुद्ध व्हावे अशी आमची इच्छा आहे. हे अमृत सर्वाकरता आहे. तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगाल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल असा इशारा या प्रसंगी देणे मला अगत्याचे वाटते. अशा प्रकारचे संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेले आहेत ते जसेच्या तसे मी आपणासमोर सादर केलेले आहेत. धन्यवाद.